एल्गार हा कवितांच्या मैफिलीचा जाहीर कार्यक्रम मुंबईच्या रसिकांसाठी सादर झाला होता. पुबा भावे साहित्य दर्शन, आमची बालवाडी, राशीचक्र, देवगाणी, तूची आशा श्री गणेशा, मी माझा, मूड्स बाय अरविंद या आणि अशा असंख्य झपाटा निर्मित कसेट्स लहानांपासून ते थोरांपर्यंत, साहित्यापासून ते संगीतापर्यंत मनोरंजनाचा ताल सांभाळत आले आहेत. मनोरंजनाच्या दुनियेत अभिनव अभिजातता जोपासायची हा तर झपाटाचा संकल्पच आहे. याच मालिकेत कवितांची मैफिल एल्गार. गझल सम्राट सुरेश भट यांच्याबरोबर या मैफिलीत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, कवी प्राध्यापक शंकर वैद्य आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. थोडासा खुलासा करू इच्छितो आणि तो करणं आवश्यक आहे. सम्राट वगैरेला काही अर्थ नसतो, कारण जो खुर्चीवर असतो त्याला लाथ मारता येते, जो जमिनीवरच बसतो त्याचे खुर्ची पडणं शक्य नाही. मी जमिनीवरच आहे, सम्राट वगैरे नाही. मी मागे आशा त्यांना कळवलं होतं, आशा त्यांना आठवत असेल की कृपा करून कुणी मला सम्राट म्हणू नये, मला सुरेश भटच असू द्या. हे एक. दुसरी गोष्ट, इथे आदरणीय बाळासाहेब ठाकरे बसलेले असताना मी स्वतःला कसा बरं सम्राट म्हणून घेईन? म्हणजे ते इथे बसले आहेत म्हणून मी बोलतो असं नाही. मी इन्स्टॉलमेंटने खरं बोलत नसतो आणि इन्स्टॉलमेंटने प्रेम करत नसतो. इन्स्टॉलमेंट असतं ना, ते नाही. मोठा माणूस मी यांना सलाम करतो बाळासाहेबांनी आणि आशाताईंनाही सलाम करतो. आता मराठीच्या विषयी थोडंसं बोलतो. आम्हालाच आमच्या आईचं दूध पिता येत नाही, आम्हालाच आमच्या आईचं दूध पिता येत नाही म्हणून आईला नाव ठेवायचे का? ते कार्ट करंट जो मराठीला नाव ठेवतो. कोण म्हणतं उर्दूची नजाकत नाही, अमुक नाही. खोटी गोष्ट आहे. फक्त आम्हाला मराठी बोलता येत नाही, लिहिता येत नाही. आम्ही मराठी इंग्रजीत लिहितो. आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 1955 आणि 56 मध्ये जेव्हा आम्ही मध्य प्रदेशात होतो तेव्हा मी संयुक्त महाराष्ट्राच्या मुव्हमेंटमध्ये होतो. माझ्यावरही फौजदारी केसेस लागलेले आहेत, माझ्यावरही खटले भरण्यात आलेले आहेत आणि मी तेव्हा तुरुंगात होतो. परंतु त्याच ह्याच्यात मी लिहिलेली आहे, इथे शिरीषताई आहेत त्यांना ठाऊक आहे, मराठाच्या पहिल्या अंकात